नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे। व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 28 जानेवारी 2026 मध्ये अहिल्यानगर मध्ये 14 ची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,300, सर्वसाधारण दर 5,150 रुपये। तसे लासलगाव विचूर मध्ये 464 ची आवक, कमीत कमी दर 3,000 रुपये, जास्तीत दर 5,750, सर्वसाधारण दर 5,600 रुपये। तसेच चंद्रपूर मध्ये 103 ची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,610, सर्वसाधारण दर 5,400 रुपये। तसेच सिन्नर मध्ये 25 ची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,655, सर्वसाधारण दर 5,640 रुपये। तसे अमरावती मध्ये 4,794 ची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,556, सर्वसाधारण दर 5,278। तसेच नागपूर मध्ये लोकल सोयाबीन 356 ची आवक, कमीत कमी दर 4,990 रुपये, जास्तीत दर 5,380, सर्वसाधारण दर 5,185। तसे हिंगोली मध्ये 600 ची आवक, कमीत कमी दर 5,250 रुपये, जास्तीत दर 5,750, सर्वसाधारण दर 5,500 रुपये। तसे अकोला मध्ये पिवळी सोयाबीन 3,902 ची आवक, कमीत कमी दर 5,340, सर्वसाधारण दर 5,700 रुपये, सर्वसाधारण दर मध्ये 5,550 रुपये। हे होते 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजार। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।